नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला पाहतोय देश महाराष्ट्र आणि आताची मोठी बातमी आहे ती शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधून मला 8 दिवसांचा वेळ द्या, मी पद सोडतो असं राष्ट्रवादीचे म्हणजे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी म्हटलेलं आहे। आजच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांकडे नवा प्रदेशाध्यक्ष द्या जो लोकांमध्ये पोहोचेल आणि तोही मराठा नको अशी मागणी पवारांकडे केली होती। त्यानंतर आता जयंत पाटलांनी असं वक्तव्य केलेलं आहे। बोलणं सोपं असतं पण चांगला माणूस शोधणं अवघड असतं असं जयंत पाटलांनी म्हटलेलं आहे। 8 दिवसांमध्ये पद सोडायला आपण तयार आहोत असं जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे। मला 8 दिवसांचा वेळ द्या, त्यानंतर मी पद सोडतो असं जयंत पाटलांनी म्हटलं। निवडणुकीमध्ये काय केलं याचा डेटा द्या असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना हे आव्हान दिले। मला 8 दिवसांचा वेळ द्या, त्यानंतर मी पद सोडतो असं जयंत पाटलांनी म्हटलं। मी एकटा किती काम करणार असा सवाल जयंत पाटलांनी केला। निवडणुकीत काय केलं त्याचा डेटा द्या, त्यानंतर बाजूला होतो असं आव्हानाचं जयंत पाटलांनी कार्यकर्त्यांना दिलंय। थेट माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडून। अक्षय, नेमकं काय झालं पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत? निखिला, 2 दिवसीय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची बैठक जी आहे ती शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये वायदी चव्हाण सेंटरमध्ये होताना पाहायला मिळते। या संपूर्ण बैठकीमध्ये जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून बाजूला काढा अशा पद्धतीच्या सूचना ज्या आहेत त्या अनेक पदाधिकाऱ्यांकडनं करण्यात होत्या, परंतु काही पदाधिकाऱ्यांकडनं जयंत पाटील यांनाच पुन्हा प्रदेशाध्यक्ष पदावरती राहू द्या अशा देखील काही कार्यकर्त्यांच्या भावना होत्या। त्या सगळ्या संदर्भात जयंत पाटील यांनी या सगळ्या सभेमध्ये कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या सभेमध्ये बोलताना सांगितलं की आता जेवढे सभागृहात जमलेले जेवढे पदाधिकारी आहेत त्यांनी आपल्या बूथवरती कशा पद्धतीने काम केलेलं आहे त्या सगळ्याचा डेटा जो आहे तो 8 दिवसात पक्ष कार्यालयात जमा करा, त्याच्यानंतर मी माझं पद सोडण्याच्या संदर्भात निर्णय घेतो अशा संदर्भातलं भाषण जे आहे ते जयंत पाटील यांच्याकडनं करण्यात आलेलं आहे। परंतु राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षामध्ये तुर्तास आतापर्यंत कोणतेच महत्वाचे मोठे बदल जे आहेत ते करण्यात आलेले नसल्याचं पाहायला मिळतंय। प्रदेशाध्यक्ष बदलाच्या संदर्भात फक्त चर्चा ज्या आहेत ते सध्या पक्षाच्या या 2 दिवसीय संपूर्ण राज्यव्यापी बैठकांमध्ये झालेलं असल्याचं पाहायला मिळतंय। त्याचसोबतच अनेक महत्वाच्या सूचना ज्या आहेत त्या पदाधिकाऱ्यांकडनं देण्यात आलेल्या आहेत। या संपूर्ण बैठकीमध्ये अनेक पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावरती येऊन संपूर्ण आता पुढची 5 वर्षाची विरोधी पक्षाची भूमिका जी आहे ती लढण्याची गरज आहे अशा पद्धतीची देखील सूचना जी आहे ती कार्यकर्त्यांकडनं नेत्यांना देण्यात आलेली आहे। धन्यवाद माहितीबद्दल। तर मला 8 दिवसांचा वेळ द्या, त्यानंतर मी पद सोडतो असं जयंत पाटलांनी म्हटलंय। तसंच निवडणुकीमध्ये काय काम केलं त्याचा डेटा द्या असंही त्यांनी म्हटलं आहे। जयंत पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्षपद 8 दिवसांमध्ये सोडायला तयार आहेत। मला 8 दिवसांचा वेळ द्या, त्यानंतर मी पद सोडतो असं जयंत पाटलांनी म्हटलं। बूथवर तुम्ही काय केलं याचा डेटा द्या, त्यानंतर मी बाजूला होतो असं जयंत पाटलांनी म्हटलंय। बोलणं सोपं असतं परंतु चांगला माणूस हुडकणं आणि त्याला पुढे आणणं अवघड असतं असं जयंत पाटलांनी म्हटलंय। मी एकटा किती काम करणार असा सवालच जयंत पाटलांनी केलाय।